नमस्कार मंडळी. मिरज विद्यार्थी संघाच्या आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पाठक सर, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि ज्यांचा उल्लेख आता तुळपुळे सरांनी केला की सयाजीरावची ओळख या व्याख्यानमालेच्या निमित्ताने स्थानिक वक्त्यांना सयाजीरावच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामाची व्हावी म्हणून
वारणानगरची जी टीम आहे तरुण आणि त्याचे मार्गदर्शक महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन ट्रस्टचे सदस्य दिनेश पाटील सर आणि गेले 103 वर्ष ज्या ग्रंथालयाने फार मोठं काम केलं, या पवित्र स्थळी दर्शन करण्याची संधी मला आज आपण सर्वांनी उपस्थित राहण्याची मला संधी दिली आणि एका ग्रंथसेवकाचा हा मी सत्कार समजतोय. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक घटक काम करत असतात, पण त्यामध्ये ग्रंथांचं महत्त्व गेले अनेक वर्ष आपण अनुभवत आहोत. या ग्रंथालयाचे सुरुवातीपासून ज्या ज्या मान्यवरांनी काम केलं, हे काम महाराष्ट्रातील फार अद्भुत आणि वेगळं असं काम. मी तसा आजच्या दृष्टीने खरं तर मला उद्यासाठी मी येणार होतो. सरांचा मला फोन आला की तुम्ही आज येऊ शकाल का. मी तर म्हटलं की चला, तुम्ही मला संधी दिली आणि या संधीचा उपयोग, कारण सयाजीरावांच्या दानशूरपणाबद्दल मी उद्या बोलणार आहे, पण ज्या ग्रंथालयाच्या क्षेत्रामध्ये आपलं मिरज मित्र संघ इतके वर्ष महत्त्वाचं काम करतो, त्या ग्रंथालयासंबंधी काही गोष्टी जर आपण बोलता आल्या तर मला संधी मिळेल. आणि या निमित्ताने आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आभार मानत नाही, कारण आपण सगळेजण एका क्षेत्रात काम करणारे आहोत. मी एका ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला माझ्या गुरुवर्यांनी, माझ्या शिक्षकांनी आणि ग्रंथाने जो संस्कार केला, त्या संस्कारातून माझी जडणघडण झाली. त्याचाही उल्लेख करणं मला कर्तव्य वाटतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माझं प्रास्ताविक करण्यापूर्वी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आज हिंदुस्थानमध्ये ग्रंथालय चळवळीचं जे मोठं योगदान निर्माण केलं, त्या महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचं आणि आधुनिक भारताचे एक शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांचंही आज मला विनम्रपणे स्मरण करणं माझं कर्तव्य आहे. एक शेतकऱ्याचा पोरगा, नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावचा 12 वर्षाचा मुलगा, योगायोगाने, मी दैवयोगाने म्हणत नाही, योगायोगाने बडोदा दत्तक पुत्र म्हणून जातो आणि बडोदाच्या गादीवर राजा बनतो. राजा बनला त्यावेळेस अक्षर ओळख आणि अंक ओळख नसलेल्या या गोपाळवर त्याला दत्तक घेणाऱ्या राजमाता, त्याला अक्षर आणि अंक ओळख शिकवणारे गुरुवर्य आणि या सर्वांच्या संस्कारातून हिंदुस्थानमध्ये सर्व क्षेत्रात, मी जबाबदारीने शब्द वापरतोय, आपण खूपदा मर्यादित स्वरूपात काय बोलतो, सर्व क्षेत्रामध्ये हिमालया इतकं प्रचंड काम केलेला आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र याने ग्रंथालयाच्या चळवळीमध्ये जे काम केलं त्यासंबंधी मी आज माझ्या भाषणामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करणार आहे. सुरुवातीलाच आपण प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितलं, अध्यक्षाने सांगितलं, सचिव साहेबांनी सांगितले की मिरजमध्ये 103 वर्षापासनं ग्रंथसेवेसाठी जे काम इथली सगळी मंडळी करते आहे, हे फार मोठं
सांस्कृतिक जबाबदारीचं काम मी समजतो. दुर्दैवाने आज आपल्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार हीच ऐश्वर्याची साधने म्हणून बघितले जातात. पण 100 वर्षापूर्वी मिरजसारख्या गावामध्ये ग्रंथांचं महत्त्व ओळखून ते ग्रंथ सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्य केलेल्या त्या सर्व मान्यवरांना आपण विनम्र अभिवादन केलं पाहिजे. खरं तर सयाजीरावांची माझी ओळख उशिरा झाली. ग्रंथालय चळवळीची मात्र माझी सुरुवातीपासून, ज्यावेळेस मी माझ्या खेड्यातून शाळा नसल्यामुळे मोठ्या शाळेमध्ये दुसऱ्या गावाला शिकायला गेलो, त्या शाळेमध्ये माझ्या शिक्षकांनी जे वाचनाचे संस्कार केले, 1-2 गोष्टीची मला मुद्दाम उल्लेख करणं गरजेचं आहे. जर एखादा शिक्षक रजेवर असतील, शाळेत आले नसतील, तर त्यांच्या वर्गाला आमचे मुख्याध्यापक प्रत्येक मुलाला एक पुस्तक द्यायचे आणि सांगायचे की तासभर पुस्तक वाचा, आणि सांगायचे की तास संपल्यानंतर आज संध्याकाळी तुम्ही जे वाचलं आहे त्यासंबंधी 2 ओळी, 4 ओळी, 8 ओळी काय असेल ते तुम्ही उद्या लिहून आणा. या वाचन संस्कारात 2 गोष्टी होत्या. ग्रंथ वाचल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किती समजलं, त्यातून त्या विद्यार्थ्याची रुची किती डेव्हलप होऊ शकेल. आणि हे होत असतानाच 5व्या वर्गामध्ये मला माझ्या शिक्षकांनी जे पुस्तकं वाटले त्यामध्ये एक जाड पुस्तक माझ्या हाती आलं होतं. पुस्तकाचं नाव मी वाचलं, मी कसा झालो, आणि लेखकाचं नाव होतं प्रल्हाद केशव अत्रे. ही गोष्ट मी 1960ची सांगतोय. प्रल्हाद केशव अत्रे सुद्धा मला माहीत नव्हतं. तासभरामध्ये मी काही 10, 15, 20 पानं वाचले आणि त्यामध्ये त्या पुस्तकाबद्दल मला गोडी निर्माण झाली. आणि मी मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना विचारून ते पुस्तक घरी घेऊन गेलो आणि माझ्या खोलीवर 5वीपासून ते 10वीपर्यंत मी आणि माझे मित्र खोली घेऊन शाळेत राहत होतो. आणि त्या 8-10 दिवसामध्ये आत्र्यांचं मी कसा झालो आहे पुस्तक जेव्हा वाचलं, ते शिकले कसे, शिक्षणाने त्यांच्यात बदल कसा झाला, ते काही काळ त्यांनी शिक्षणाचं काम कसं केलं, प्रकाशक कसे झाले, वृत्तपत्रकार कसे झाले, नाटककार कसे झाले, आणि समाज जीवनात त्यांनी कामं कशी केली, हे सगळं बघत असताना मला वाटायला लागलं की मला माझ्याबद्दल काही लिहिता येईल का. सगळेच खेडे आपले सारखेच आहेत. या खेड्यातून आलो, गरिबी तर सगळ्यांचीच होती, शेती उद्योग, आणि यासंबंधी लिहिता येईल का म्हणून मी विचार करत करत 80 पानाची वही घेतली आणि आहे तसं हळूहळू 1 वर्षभर लिहिण्याचा सराव केला. आणि 6वीची सुरू होताना वडिलांचं अपघाती निधन झालं, दुःखद निधन झालं, आणि माझी वही लिहिणं थांबली. त्या काळात गुरुजी कधीतरी विचारायचे की मुलांनो, तुम्हाला काय व्हायचं आहे. प्रत्येक मित्र वेगळा काहीतरी सांगायचे. मी उठून म्हणालो की गुरुजी मला पोलीस व्हायचं आहे. ते हसल्याने म्हणे पोलीस का व्हायचं आहे. तर आमच्या खेड्यामध्ये पोलिसांना खूप मुलं आम्ही घाबरायचो. खाकी कपडे आणि सायकलवर पोलीस आले तर मला वाटलं आपण पोलीस झालं पाहिजे. माझा लोहाराचा मित्र तेव्हाच हसून म्हणाला की अरे, डोक्याहून जे विमान उडायचं ना त्याला मी उडण खटवलं म्हणायचो. तो म्हणाला मी उडण खटल्याचा ड्रायव्हर होणार आहे. पायलट शब्द माहीत नव्हता. दुसरा एक शिक्षकाचा मुलगा होता वर्गामध्ये, तो म्हणाला मला मास्तर व्हायचं आहे. पण आत्र्यांचं पुस्तक वाचलं आणि माझं चित्र बदलायला लागलं. आणि याच 5वीच्या वर्गामध्ये संपता ती वही मी एका दिवशी गुरुजीला दाखवली, लिहिलेली. आणि माझे मुख्याध्यापक शिर्षीकर सर म्हणाले की बेटा, तुझ्यामध्ये लेखनाचे गुण दिसतात. हे लेखन गुण वाढायचे असतील तर वाचनाशिवाय पर्याय नाही.
आणि शिर्षीकर म्हणाले की तू शाळेत आलेली नवी नवी पुस्तकं वाचायला सुरू कर, काय संपलं ते लिहायला सुरू कर. आणि त्यांनी सांगितलं की आपण शाळेमध्ये स्काउट पथक सुरू करतो आहे. स्काउट आम्हाला कळलं नाही, पण खाकी कपड्यातल्या मुलांनी खाकी कपडे घातले पाहिजे, गळ्यामध्ये रुमाल बांधला पाहिजे. आणि ते म्हणाले की ज्या मुलांना यात भाग घ्यायचा असेल तर ते शिक्षण आम्ही तुम्हाला देणार. 6व्या वर्गामध्ये स्काउटची सुरुवात झाली आणि छोटी छोटी कामं त्यांनी गुरुजींनी सांगितले की स्काउट गाईड मुवमेंट इंग्लंडमधली आहे, स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे, दिवसभरात चुकलं तर खरं बोललं पाहिजे, शेजाऱ्याला मदत केली पाहिजे. यातून हा जो संस्कार सुरू झाला तो संस्कार माझ्यातील लेखकाला लेखक व्हायचं मला वाटायला लागलं. 4थीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जिल्ह्यात पहिला आलो होतो. 7वीच्या बोर्ड परीक्षेला शिक्षकाने विचारलं, जो मुलगा पहिला येईल त्याने वारा, आपण त्याचा फॉर्म भरू. आमच्या वर्गामध्ये 5 मुलांनी मित्रांनी माझ्या हात वर केले होते. गुरुजी म्हणले 5 मुलं तर पहिले येऊ शकत नाहीत. आणि एक मित्राने हात खाली केला आणि मग शेवटी मी एकटा राहिलो. 7वीच्या बोर्ड परीक्षा देताना गावाला सोय नव्हती आणि औरंगाबादपासून जवळ असलेल्या चिकलठाणा केंद्रावर परीक्षा चालू असताना शेवटच्या उत्तरपत्रिका लिहित असताना पाणी पिताना ग्लासभर पाणी सांडलं आणि माझ्या 2 पुरवण्या भिजल्या. मी रडायला लागलो. खिडकीतून एक अधिकारी चालले होते, त्यांचं नाव नंतर कळलं की लेंबे सर आहेत. ते आत आले आणि ते म्हणाले की पोरा रडतो का? मी म्हणालो की सर मी जिल्ह्यात पहिला येणार होतो परंतु माझे पेपर पुरवण्या भिजल्या. ते हसले आणि शिक्षकाला म्हणाले पेपर संपल्यानंतर या पोराच्या पुरवण्या लिहून घ्या. 1.5 महिन्यानंतर गुरुजी ते सर निकाल घेऊन आमच्या पिंपरी राजा गावात आले. आपले जे हरिभाऊ बागडे आहेत ना, हरिभाऊ बागडे जे आपले मंत्री होते, विधान परिषद अध्यक्ष होते, ते ना आम्ही एका शाळेत होतो. 1 वर्ष ते पुढे होते. ज्या वेळेस आमच्या सराने जिल्ह्यामध्ये पहिला आला आणि तो निकाल घेऊन ते लेंबे सर आले, त्यांना खूप कौतुक वाटलं की हा स्काउटचा पोरगा वेगळं काहीतरी करतोय. आणि या संस्कारामध्ये वाचनाची गोडी पुन्हा वाढत गेली. छोट्या मोठ्या गोष्टीचं लेखन सुरू झालं आणि 8वीमध्ये सरांनी उल्लेख केला की स्काउट गाईडमध्ये महाराष्ट्रामधून ग्रामीण भागातील मुलांची परीक्षा झाली आणि पूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण भागातला पहिला विद्यार्थी म्हणून मला स्काउट गाईडमध्ये त्यावेळेत राष्ट्रपती पदक मिळालं. ही गोष्ट 66 सालची राधाकृष्णन त्यावेळेस होते आणि तेव्हापासून मला दिवसाला बघितलं की ती डायरी लिहिणं, नोंद करणं हे सुरू झालं. आणि माझ्यातील लेखकाला मला वाटतं ती त्यावेळेची प्रत्येक गोष्ट प्रेरणा देऊन जात होती. मॅट्रिक पास झालो, मार्क चांगले पडले, पण औरंगाबादमध्ये कसं राहायचं? ज्या स्काउट ऑफिसने मला राष्ट्रपती पदकासाठी परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं, ते वाघ साहेब अमरावतीचे होते. ते मला म्हणाले की तुझी अडचण असेल तर तुझी व्यवस्था मी करतो. आणि औरंगाबादच्या स्काउट ऑफिसमध्ये त्यांनी माझ्यासाठी कार्यालयाच्या समोर एक 3 पत्राची खोली मोफत देऊन टाकली. या पत्राच्या खोलीत राहा. स्काउटमध्ये काम करण्याला खरी कमाई म्हणायचे. ते म्हणाले की तुला मी खरी कमाई 50 रुपये महिन्याला देईल. ऑफिस उघडायचं, सकाळी झाडून करायचं, पाणी भरायचं, मग कॉलेजला जायचं, दुपारच्या वेळेस पत्रव्यवहार बघायचा. या खरी कमाईतून माझा प्रवास सुरू झाला. परंतु मी ज्यावेळेस PVC मॅट्रिकनंतर PVCला म्हणायचो, आमच्याकडे PVCला ॲडमिशन घ्यायला गेलो. शंकरराव चव्हाण जे आपले मुख्यमंत्री होते ना महाराष्ट्राचे, त्यांचे पुतणे सरस्वती भवन कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर होते. माझे मार्क बघून ते म्हणाले की वेडा तू कला शाखेला का चालला? कारण मार्क मेरिटचे होते. तुझ्यासारखे मार्क असलेले पोरं डॉक्टर इंजिनियर सहज होतील. मी म्हणालो सर मला लेखक व्हायचं आहे. सर म्हणाले मूर्ख आहेस का?
वडिलाला घेऊन ये. सरांना सांगितलं, वडील माझे 6व्या वर्षात वारलेले आहे, 6वीला असताना. आई गावाकडे खेड्यात असते. सरांना वाईट वाटलं आणि त्यांनी मला PUC कला शाखेला प्रवेश दिला आणि 2 महिन्यांनी माझी जागतिक स्काउट जांबोरीसाठी अमेरिकेला जाण्यासाठी निवड झाली. ज्या मुलाला अंगावर कपडे घालायला पैसे नव्हते, राहण्याची सोय नव्हती, खरी कमाई म्हणून 50 रुपयाची नोकरी स्काउट कार्यालयाने दिली, त्याच मुलाला बैलगाडीतून 10 देशाला परदेशात जाण्याची संधी मिळणं हे वाटतं, मला वाटतं माझ्या गुरुवर्यांचं संस्काराचा भागच असावा. आणि जेव्हा 10 देशाचा प्रवास करून मी परत आलो, ज्या कार्यालयाने मला राहण्याची खोली दिली त्या कार्यालयामध्ये हे माझं पहिलं पुस्तक 2 महिन्यात लिहून काढलं. मी लिहितो हे मला कळल्यानंतर माझ्या शेजारचा एक मुलगा म्हणाला की ते मिशावाले शिक्षक आहेत ना, ते खूप मोठे कादंबरीकार आहेत, भालचंद्र नेमाडे. मला नेमाडे माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी वाचनालयात जाऊन त्यांची कोसला कादंबरी घेऊन आलो आणि कोसला कादंबरी वाचली आणि कोसलाच्या धर्तीनेच मी कायापालट नावाची कादंबरी 2 महिन्यात लिहून टाकली. पण ते न करता लागे बांध्याचं पहिलं हस्तलिखित मी नेमाडे सरांना दाखवलं की सर, जागतिक स्काउट जांबोरीसाठी मी अमेरिकेला जाऊन आलो आणि हे प्रवास वर्णन लिहिलं आहे. नेमाडे सरांनी वाचलं आणि ते मला म्हणाले, तुझ्यात लेखनगुण आहेत, तू लिहू शकतोस, पण पुण्या मुंबईच्या बाहेर मराठवाडा असेल, उर्वरित महाराष्ट्र असेल, त्या ठिकाणी लिहिणाऱ्या लेखकाला पुस्तक प्रकाशनासाठी खूप अडचण आहे. तेव्हा तुझ्यामध्ये जेव्हा ऐपत येईल त्यावेळी तू प्रकाशन स्वतः सुरू कर. प्रश्न असा होता की तिथं शिकायसाठी पैसे नाही, 50 रुपये खरी कमाईवर माझा कॉलेजचा प्रवास सुरू झाला. परंतु ज्या वाघ साहेबांनी मला नोकरी दिली त्यांनी आणखीन एक फार मोठी गोष्ट केली. वाघ साहेब खूप ग्रंथवाचक होते, प्रचंड ग्रंथ वाचनाची त्यांना आवड होती. सकाळ संध्याकाळ ग्रंथालयात पुस्तकं जाऊन आणायचे आणि मलाही ग्रंथाची त्यांच्या संगतीने आवड निर्माण झाली. वाघ साहेब मला म्हणाले की आणखीन एक कार्ड तुझ्यासाठी काढतो, तुझ्यासाठी एक ग्रंथ दररोज आणायचा आणि माझ्यासाठी एक ग्रंथ तू घेऊन यायचा. आणि औरंगाबादच्या विभागीय ग्रंथालयामध्ये 1968 पासून ग्रंथाच्या संगतीने मला वाचनाची आणि विविध वाङ्मय प्रकारची ओळख सुरू झाली. ही गोष्ट मॅट्रिक नंतरच्या पहिल्याच वर्षी, ज्याला मी PUC म्हणतो, त्या वर्षी सुरू झाली. कथा लिहू लागलो, गोष्टी लिहू लागलो आणि आता आपल्याला लेखकच व्हायचं आहे. पण 3-4 वर्ष माझे BA पर्यंतचे कसे तरी या 50 रुपये महिन्यावर BA इंग्रजी विषयात केलं आणि आता MA इंग्रजीमध्ये करायची इच्छा मनात असूनसुद्धा 72चा दुष्काळ पडला आणि 72च्या दुष्काळामध्ये माझी आई, माझा लहाना भाऊ हे सगळे दुष्काळी कामामध्ये गावाकडे कामावर चालले आणि मला नोकरीशिवाय पर्याय नाही. मी जो 7वीचा प्रसंग तुम्हाला सांगितला होता की ज्या अधिकाऱ्याने भिजलेला पेपर पुन्हा लिहायला दिला, ती लेंबे सर मला म्हणाले होते की तुला जेव्हा अडचण येईल तेव्हाच मला भेट. मधल्या काळात आमच्या भेटी होत गेल्या, मी लिहायला लागलो, माझी कथा यायला लागल्या, कविता यायला लागल्या, ते कौतुक करायचे. मला त्यांची आठवण झाली. त्या लेंबे सरांकडे मी त्यांच्या घरी गेलो, आमच्या कॉलेजच्या समोर राहायचे. बाईंनी सांगितले की सर आजारी आहेत. औरंगाबादला जे सरकारी रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये भेटायला गेलो. त्यांना खूप आनंद झाला. अरे म्हणे बेटा, तुझे गोष्टी वाचतो, कथा वाचतो, कविता लिहितो, तुझं पुस्तक तयार झालं असं मला कळलं. मी म्हटलं सर सगळं खरं आहे. मी BA परीक्षा झाली माझी, मला MA करून इंग्रजी विषयात प्राध्यापक व्हायचं, परंतु आता शिकण्याची शक्यता नाही. मला नोकरी हवी आहे. माझी आई दुष्काळी कामावर जाते, कुठलीही नोकरी चालेल. लेंबे सरांनी एक चिठ्ठी घेतली आणि त्यावेळेस कल्याणराव पाटील जे मंत्री होते, त्यांची मराठा शिक्षण संस्था नावाची औरंगाबादला संस्था होती, त्या संस्थेच्या अध्यक्षाला चिठ्ठी दिली की पैठण तालुक्यातील शेतकऱ्याचा पोरगा
शिकण्याची इच्छा आहे, परंतु शक्य नसल्याने काहीही नोकरी द्या, चपराशी चालेल, शिक्षक चालेल. आणि 72चा दुष्काळ मला पावला. त्या चिठ्ठीवर मला नोकरी मिळाली. सकाळी शाळेत शिकवायचं आणि संध्याकाळी MAचे रात्रीचे क्लासेस सुरू झाले. आणि त्या MAच्या क्लासेसमध्येच पुढे सरस्वती भुवन कॉलेजला असलेले भालचंद्र नेमाडे विद्यापीठात आले. आणि नेमाडेंनी मला सांगितलं की तुझी जी इच्छा आहे पूर्वक लेखन करायची, ती वेळ आल्यानंतर तू सुरुवात कर. 72च्या दुष्काळामध्ये पहिलं वर्ष माझे सकाळचे वर्ग, संध्याकाळी वाचन, ग्रंथालयात जाणं आणि या सगळ्या धावपळीमध्ये पहिलं वर्ष कसं तरी संपलं. आणि वर्ष संपता तो आमच्या एका शिक्षकाने सहज विचारलं की भांडसर, आपल्याकडे ज्या दुसऱ्या एक मोरेबाई आहेत त्यांच्या संबंधी तुमचा काही विचार आहे का? आणि माझ्या पश्चात मोरेबाईंना विचारलं की मोरेबाई भांडसराबद्दल, तर त्या मोरेबाई त्यांना म्हणाल्या, ते भांडसर का, आल्या वेळेला पुस्तक वाचतो, स्वतःचं वाचत बसतो, कुणाशी बोलत नाही, कॉलेजला जातो, शिकवतो, अशा शिष्ट माणसाची मला काय घेणं आहे. आणि यातून तो दुष्काळ पावला. आणि माझ्या आयुष्यात त्या दुष्काळामध्ये माझं स्वप्न पूर्ण करणारी बायको मला लाभली. आणि तिला कळलं की याला लेखक व्हायचं आहे, प्रकाशक व्हायचं आहे. आणि लग्नानंतर 2-3 महिन्यात तिने मला सांगितलं की माझ्या पगारावर मी घर चालवेल, तुमच्या पगारात तुम्ही प्रकाशन सुरू करा. आणि मी लागे बांधे, जे मी तुम्हाला म्हटलं पहिलं पुस्तक, माझ्या मुलीच्या नावाने धारा प्रकाशन म्हणून सुरू केलं. आणि ठरवलं की आपल्याला ग्रंथ व्यवहारामध्ये, ग्रंथ प्रकाशनामध्येच काम करायचं. आणि ग्रंथालयाची मला खूप आवड निर्माण झाली. आणि हे मी 75मध्ये काढलं. आणि माझ्या गावामध्ये मी 80 साली ग्रंथालय सुरू केलं. त्या ग्रंथालयाला त्या काळात माझ्या आवडीचे विषय म्हणजे मला छत्रपती शाहू महाराज माझे आवडते होते. 8वीमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किराणचं पुस्तक वाचलं होतं. बाबासाहेब माझे आदर्श होते, पण सयाजीरावची ओळख माझी तोपर्यंत नीट झाली नव्हती. जेव्हा मी प्रकाशन सुरू केलं तेव्हाच माझ्या गुरुवारांनी मला सांगितलं की बाबा, 3 गोष्टी लक्षात ठेव. भालचंद्र नेमाडे म्हणाले, ग्रंथ प्रकाशन हे सांस्कृतिक जबाबदारीचं काम आहे. ग्रंथ हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. लेखक या संपत्तीचे वारसदार आहेत. आणि तू जर या क्षेत्रात काम करत असेल तर ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाला सन्मानाने मानधन दिलं पाहिजे. त्यांच्याकडून करारपत्र करून घे. लेखकाकडून पैसे घेऊन छापू नकोस. माझ्या गुरुवर्यांनी हा माझ्या उमेदीच्या काळात केलेला संस्कार पुढे वाढत गेला. हा झाला माझ्या जडणघडणीतील ग्रंथ आणि माझ्या गुरुवर्यांच्या ग्रंथाच्या मैत्रीचा. आणि जेव्हा मी ठरवलं की आता आपल्याला MA इंग्रजी झालं, सगळं झालं, ग्रंथ अध्यापनाची नोकरी काय मी फार काळ कळू शकलो नाही, कारण माझं सगळं वेळ लेखन आणि प्रकाशन यातच होतं. आणि लग्नानंतर पहिल्या 5 वर्षामध्येच मी माझं धावपळ बघून आमचे मुख्याध्यापक म्हणाले की सर, तुम्ही हे सोडा आणि तुमचं लेखन प्रकाशनाचं काम करा. मोरेबाईंच्या पगारावर तुमचं घर चालेल. परंतु प्रकाशनाचं काम इतकं वाढत गेलं की मोरेबाई म्हणजे माझ्या पत्नीलाही 5 वर्षांनी सोडायला लागलं. आणि हा ग्रंथ संगतीने जो आम्ही व्यवसाय, मी त्याला म्हणत नाही, सांस्कृतिक जबाबदारीचं काम सुरू केलं, त्यात खूप लेखकांची साथ मिळाली. उशिरा आयुष्यामध्ये काही प्रसंग असतात, माणसाचे संकट असतात आणि ते संकट खूप तुम्हाला शिकवून जातात. 1995-96 साली आपल्याला कल्पना असेल, नवसाक्षर निरक्षरांना शिकवण्याची योजना भारतभर सुरू होती. आणि त्या काळात नवसाक्षरांसाठी काही ग्रंथ प्रकाशनाचं काम आम्ही सुरू केलं होतं. आणि त्या काळामध्ये भारत सरकारने जे भारतीय स्तरावर जे काही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्या स्पर्धामध्ये 80 पैकी 60 ग्रंथ आम्ही त्या काळात राष्ट्रीय पुरस्कार
नवसाक्षरांची मिळाली आणि नवसाक्षरांची पुस्तकं महाराष्ट्रभर एक जबाबदारीचं काम म्हणून आम्ही पसरविले. पण एका जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या विरुद्ध असलेल्या काही लोकांनी आरोप केले आणि त्या कलेक्टरच्या विरुद्ध बुलढाण्याला एक केस दाखल झाली आणि सहआरोपी आम्ही जे लेखक प्रकाशक 20-25 सगळेजण सहआरोपी झालो. आणि आमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये तो एक वेगळा असा टर्निंग पॉईंट ठरला. विदर्भामध्ये भास्कर लक्ष्मण भोळे नावाचे खूप विचारवंत होऊन गेले. त्यांनी मला सांगितलं की बाबा, हिंदुस्थानमध्ये 2 सामान्य माणसं असामान्य काम करून गेले. एक आहे तंट्या भिल्ल. तापी नर्मदा पलीकडे एक आदिवासी तंट्या भिल्ल याने ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध 40-45 वर्ष संघर्ष केला. त्याचा इतिहास कोणी लिहिला नाही. दुसरा एक शेतकऱ्याचा मुलगा जो योगायोगाने बडोदा राजा झाला. त्या गोपाळने पुढं सयाजीराव गायकवाड या नावाने हिंदुस्थानमध्ये अनेक क्षेत्रात विलक्षण कामं केले. ही दोनही माणसं उपेक्षित राहिली. हे मला भास्कर लक्ष्मण भोळे नावाच्या माझ्या लेखक मित्राने सुचवलं आणि मी पहिली काही वर्ष तंट्या भिल्लावर काम केलं. 7-8 वर्षामध्ये 9 ग्रंथ तंट्यावर मी कादंबरी, चरित्र, शोधाची कहाणी वगैरे केली. आणि नंतर सयाजीराव गायकवाड यांची ओळख म्हणून मी काही ग्रंथ अभ्यासाला सुरुवात केली. परंतु माझ्या एका समीक्षक मित्राने मला त्या काळात गमतीने म्हटलं की तुला बहुतेक चरित्रात्मक कादंबरीकार व्हायचं दिसतंय. लेखकामध्ये कादंबरी, चरित्रात्मक कादंबरी होणं म्हणजे तुमच्यातली क्रिएटिव्हिटी जी असते, सर्जनशीलता असते, ती कमी समजली जाते. आणि मित्रांनी मला जेव्हा असं डिवचलं, मी सयाजीरावचा विषयसुद्धा 2-4 वर्ष सोडून दिला. पण पुन्हा मला विषय संपले. ज्या दशक्रिया कादंबरीचा उल्लेख केला, मटका जुगार वेशावर मी काम करत असतानाच एक कादंबरी मी निम्मी लिहित आणली. पण माझ्या आयुष्यामध्ये आणखीन एक घटना घडली. माझ्या पुतण्याने 17 वर्षापूर्वी जिवंत अग्नी समाधी घेतली. पैठणच्या पूर्वेला 16 किलोमीटरला माझं गाव आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलीने संजीवन समाधी घेतली आपण सांगतो. नामदेवाचे अभंग आहेत. नाथाने जलसमाधी घेतली. मुक्ताईची वायू समाधी आपण सांगतोय. पण माझ्या पुतण्याने ज्ञानेश्वर समाधीच्या दुसऱ्या दिवशी चिता रचून जिवंत अग्नी समाधी घेतली आणि त्या समाधीच्या शेजारी 501 अभंगाच्या 6 वह्या सापडल्या. मी सयाजीरावचं काम करत होतो. मटका जुगार वेशावर कादंबरी लिहित होतो आणि त्या घटनेने पुन्हा माझ्या जीवनामध्ये आणखीन 3-4 वर्ष त्या कृष्णाचा अभ्यास करण्यामध्ये गेला. आणि त्याच्यावर जेव्हा लिहून झालं तर या कामामुळे सयाजीराव गायकवाडांचं काम 15-20 वर्ष उशिरा होत गेलं. 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी जेव्हा मी सयाजीरावाच्या कामाकडे एक कादंबरी लिहावी म्हणून माझी पद्धत होती की एखाद्या विषयाची जरा अभ्यास करायचा असेल त्याच्या मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे. सयाजीरावची जेव्हा सामग्री मी गोळा करू लागलो त्यावेळेस प्रचंड सामग्री समोर आली आणि मला वाटायला लागलं की 500-600 कादंबरी होऊन 1000 पाने 2000 मध्ये पुरणार नाही, काय करायचं. पण शेवटी लेखकाची मर्यादा असते आणि 500 पानाची कादंबरी लिहिली. आणि त्या कादंबरीनंतर मी या काळापुढे दृष्टी असलेल्या राजाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलो. एक शेतकऱ्याचा पोरगा, मी सुरुवातीला सांगितलं की राजा बनला. राजा बनल्यानंतर 6 वर्ष शिकला, 12 ते 16 वर्ष, 12 ते 18 वर्ष. त्याला अक्षर ओळख पासून अंकज्ञान आणि प्रशासन, प्रत्यक्ष राज्यकारभार जेव्हा 18 वर्षी हाताशी आला, या राजाने जेव्हा बडोद्यातील आपल्या प्रजेची ओळख करण्यासाठी दौरा केला पूर्ण राज्याचा, त्यावेळी त्यांच्या लक्षात त्यांनी पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याच्या वर जो भाग आहे आदिवासींचा,
त्या भागामध्ये त्यांचा पहिल्यांदा दौरा बघितला गेला. तिथे सगळे आदिवासी आणि अस्पृश्य समाजाची मुलं लोक आपले कोणी समोर येईना. त्यांनी बरोबरच्या अधिकाऱ्याला विचारले, माझी प्रजा कुठे आहेत? त्यांनी सांगितलं की महाराज, पहिल्यांदाच राजा आदिवासी अस्पृश्य या लोकांच्या गावामध्ये पोहोचला आहे आणि ती मंडळी घाबरून घरात लपली, झाडावर लपली, झुडपाड लपली. आणि या सयाजीराव तरुण राजाला 18व्या वर्षी खूप दुःख झालं. त्याला वाटलं की जर माझी प्रजा जर निरक्षर राहिली तर त्यांचंही दुःख संपणार नाही. आणि परत आल्यानंतर 1882 साली, कारण 1875ला ते गादीवर आले सयाजीराव. 75पासून पुढचं 6 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं आणि 1881ला जेव्हा पहिला अनुभव घेतला त्यावेळेस परत आल्यानंतर त्यांनी पहिला हुकूम काढला तरुण राजाने की माझ्या प्रांतातील अस्पृश्य आदिवासी यांना सरकारी खर्चाने शिक्षण देण्याचा हुकूम काढला. आणि हा हुकूम हिंदुस्थानमधला समाजक्रांतीचा फार महत्त्वाचा निर्णय आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, महात्मा फुले त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारकडे मागणी करत होते की कनिष्ठ वर्गाला शिकवा. त्यावेळेस काही वर्गातले लोक म्हणायचे की वरिष्ठ शिकले की कनिष्ठ शिक्षण झिरपत जाईल. त्याच वर्षी हंटर कमिशनवर जी मागणी महात्मा फुले करत होते ते काम सयाजीरावाने 1881 साली अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण सुरू केलं. त्यांना पाट्या मोफत, पुस्तकं मोफत, निवास व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था. आणि हा हिंदुस्थानमधला नव्हे तर त्या काळातल्या पूर्ण देशातला एक वेगळा असा निर्णय होता. सयाजीरावने जेव्हा पूर्ण भूभाग बघितला त्यांच्या लक्षात आलं की बहुतांशी प्रजा शेतकरी आहेत. शेती हा अनिश्चयाचा असा व्यवसाय. पाऊस येतो, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतो, पाण्याच्या सोयी नाही. यावेळेस सयाजीरावाने ओळखलं की आपल्यामध्ये जो बदल झाला आहे स्वतःमध्ये ते फक्त शिक्षणामुळे झाला आहे. शिक्षणच हे प्रगती परिवर्तनाचं एकमेव साधन आहे हे ओळखून सयाजीरावने ठरवलं की आपल्या प्रजेला शिकवलं पाहिजे. आणि 1892 साली प्रयोग म्हणून एका भागामध्ये 6 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली असेल तर त्या मुलामुलींना पालकांनी शाळेत पाठवणं सक्तीचं करणं. जसं आपल्याकडे 2009मध्ये सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण शासनाने सुरू केलं, आत्ता 2009 साली. पण 1892 साली सयाजीरावाने 6 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली असेल तर पालकांना सांगितलं की या मुलामुलींना शाळेत घालणं सक्तीचं कंपल्सरी केलं. आणि ही सक्तीची प्राथमिक शिक्षणाची सुरुवात होती. जेव्हा मुलं मुली शाळेत यायला लागले की त्यात सगळेच मग गोष्टी निर्माण झाल्या ना. आवश्यकता, पाट्या पाहिजे, लेखणी पाहिजे, त्याला पुस्तकं पाहिजे, पुस्तकं छापणारे मुद्रणालय पाहिजे, लेखक पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे या दूरदृष्टी तरुण राजाने हळूहळू लक्ष द्यायला सुरू केलं. पुण्याला येऊन ग्रंथालय बघितली. त्या काळात पुण्यातले नामांकित जे ग्रंथालय होते त्या एका ग्रंथालयाच्या व्यवस्थापकाला भेटून ते म्हणाले की तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यासोबत द्या. आणि बडोद्यामध्ये त्यांनी शासकीय ग्रंथालयाची सुरुवात केली, कारण पुस्तकं छापता आली पाहिजे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयातील शिक्षण तज्ज्ञाला बडोद्यात बोलून त्यांच्याकडून पाठ्यपुस्तकं लिहून घ्यायला सुरुवात केली. पाट्या विकत आणून त्या पाट्या मुलांना मोफत वाटायला सुरुवात केली. आणि हे सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू झाल्यानंतर काही वेळेस काही पालक कनिष्ठ वर्गाचे असतील, गरीब असतील, त्यांना मुलाला मजुरीला गेलं तर 2 पैसे मिळायचे. ती मजुरी बुडायला लागल्यामुळे ते मुलांना मजुरीला पाठवायला लागले. आणि अशा मुलांना दंड करणं सुरुवात केलं. मुलगा गैरहजर राहिला तर सुरुवातीला अर्धा आणा, पण काही लोकात फरक पडेना, मग 1 आणा, मग 1.5 आणा, 2 आणे, 3 आणे असे दंड दिवसाला सुरू केले.
आणि इतकं करूनसुद्धा होईना म्हणून पाटलांना आदेश केले की जर एखादा पालक मुलाला शाळेत न पाठवता मजुरीला पाठवून त्या मजुरी दंडाने भरत असेल तर याच्यावर लक्ष ठेवा. सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण जेव्हा सुरू झालं त्याच वेळेस ग्रंथांची आवश्यकता निर्माण झाली आणि सयाजीरावांनी देशभरातून वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ बडोद्यामध्ये बोलावले. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून सर्व विषयाची ग्रंथ लिहून घ्यायला सुरुवात केली. ते ग्रंथ सरकारी छापखान्यात छापायला सुरुवात केली आणि हे सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण हळूहळू 1906 पर्यंत सर्व बडोद्यामध्ये सुरुवात झालं. प्रश्न निर्माण झाला, 4थीचं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर त्या मुलांनी काय करायचं आणि त्या मुलांचं वाचनाचा संबंध कमी व्हायला लागला. साक्षरता टिकण्यासाठी सयाजीरावांची मधल्या काळामध्ये प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांची प्रकृती बरोबर नव्हती. त्याचं कारण म्हणजे त्यांचं लग्न झालं त्यावेळेस पहिल्या राणीसाहेब यांचं 4 वर्षामध्ये दुःखद निधन झालं होतं. त्या पत्नी दुःखाचं त्यांना इतकं दुःख झालं की त्यांना निद्रानाशाचा आजार झाला. दुसरं लग्न केल्यानंतरसुद्धा तो आजार कमी होईना आणि प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांना युरोपला जावं लागेल असं डॉक्टर तज्ज्ञांनी सुचवलं. जगामध्ये पहिल्यांदा सयाजीरावांनी 1877 साली युरोपचा प्रवास केला, लंडनचा प्रवास केला. तर या जिज्ञासू राजांच्या मनामध्ये प्रश्न होता की अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या सामर्थ्याची स्थळं काय असतील. प्रकृती स्वास्थ्य सुद्धा बघता त्यांनी तिथल्या शिक्षण संस्था, तिथली प्रशासन व्यवस्था, तिथले उद्योगधंदे हे बघत असतानाच इंग्लंडमधील ग्रंथालय व्यवस्थेने त्यांचं लक्ष वेधलं. त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये बऱ्याच भागामध्ये गावोगाव ग्रंथालय होती आणि त्यांच्या लक्षात आलं की जर 4थीपर्यंत साक्षरता शाळेत असलेली मुलामुलींनी जर शाळा सोडली तर त्यांची साक्षरता टिकायची कशी. तर आपल्याला गावोगाव ग्रंथालयाची निर्मिती करण्याची गरज आहे. आणि सयाजीरावांनी बडोद्यामध्ये गाव ते ग्रंथालय सुरू केलं. गाव छोटं असेल, वाड्या तांड्या म्हणतो आपण त्याला म्हणतो ना, की त्या ठिकाणी पत्राच्या पेटीमधून पुस्तकं द्यायला लागले. ही पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांनी लिहून घेऊन सरकारी प्रेसमध्ये छापू लागले. छापलेले ग्रंथ या वाचनालयापर्यंत पोहोचू लागले आणि हळूहळू पूर्ण बडोद्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 1910 साली कायदा केला आणि पूर्ण भारतामध्ये गाव तेथे ग्रंथालय ही योजना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सयाजीरावांनी सुरू केली आणि भारतातील ग्रंथालय चळवळीचे ते खरं पाहिलं तर आद्य प्रेरक आणि आश्रयदाते झाले. आजच्या या ग्रंथालयाच्या व्याख्यानमालेत मला सांगायला अभिमान वाटतो की ग्रंथ हे राष्ट्राची संपत्ती. मी सुरुवातीला म्हणालो, ग्रंथ लिहिणारे ग्रंथकार, ग्रंथलेखक आहे ना, हे सुद्धा आमचे वारसा आहेत. त्यांच्यापासून ग्रंथालय निर्माण झाले आणि या ग्रंथालयाचे आश्रयदाते पोशिंदे होते सयाजीराव गायकवाड. या ग्रंथालयातून 4थी 5वीच्या नंतर शिक्षण सुटलेल्या मुलामुलींना वाचनाची सवय टिकून राहू लागली आणि ग्रंथालय चळवळीने 3-4 गोष्टी महत्त्वाच्या केल्या. ग्रंथ प्रत्येक गावात पोहोचू लागले. ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला शिकता येतं ना, हे सयाजीरावांनी ओळखलं. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, तुम्हाला शिक्षक व्हायचं, तुम्हाला उद्योगपती व्हायचं, तुम्हाला समाजसेवक व्हायचं, असे शिक्षणाचा सोर्स ग्रंथ आहेत आणि या ग्रंथाच्या माध्यमातून जर करायचं असेल तर ग्रंथालय हेच त्याचे माध्यम आहे. आणि हिंदुस्थानमध्ये त्या वेळेस गाव ते ग्रंथालय
छोट्या गावामध्ये पत्राच्या पेटीमधून, त्या काळात बैलगाडीमधून पेट्या पुरवल्या जायच्या. नंतरच्या काळामध्ये 4 चाकी वाहन आलं, त्या गाड्या पुरू लागल्या. आणि हिंदुस्थानमध्ये लंडनमधला एक भाग आणि दुसरा भारतातला भाग, ह्या ग्रंथालय चळवळीतला त्या काळामध्ये खूप मोठं काम झालं. ज्यावेळेस मी आकडेवारी बघितली लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, ग्रंथालयाच्या साक्षरतेच्या प्रमाणामध्ये, त्या काळामध्ये जगामध्ये सर्वात जास्त ग्रंथसंख्या आणि वाचक नंबर 1 त्या काळामध्ये इंग्लंड होतं. नंबर 2 वर बडोदा संस्थान होतं जगामध्ये. नंबर 3 वर अमेरिका होती. पण गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये ग्रंथालयाचे पोशिंदे, ग्रंथकाराचे पोशिंदे सयाजीराव गायकवाड यासंबंधी ओळख करायची राहून गेली. खरं तर सयाजीरावांनी सगळ्या क्षेत्रात अद्भुत काम केलं. त्यांनी केलेले लोकशाहीची पायाभरणी, ग्रामपंचायत स्थापना केली. ग्रामपंचायतला गावाचे निर्णय घ्यायचे अधिकार दिले. कायदा केला. आजही तो कायदा नाही आपल्याकडे. ग्रामपंचायत जर सदस्य व्हायचा असेल तर तो साक्षर असला पाहिजे. आज अंगठ्या बहादर कुठे जातो आपल्याला माहीत आहे. साक्षर असल्याशिवाय ग्रामपंचायतीचा सदस्य निवडणुकीला उभा राहू शकत नाही. सरपंच व्हायचा असेल, नगरसेवक व्हायचा असेल, त्यासाठी किमान 10वी पदवी शिक्षणाची असा कायदा केला. सक्तीचं शिक्षण केलं. त्याबरोबर त्यांनी मुलींसाठी सक्तीचं व्यायाम, क्रीडा शिक्षणही सुरू केलं. आता तुम्ही सांगा, भारतामध्ये महिलांसाठी व्यायामशाळा काढणारा हा राजा आपल्याला माहीत आहे का? व्यायामशाळा आपल्याकडे पुरुषालाच असतं, आपल्याला माहीत आहे. त्या काळात बडोद्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केल्या. पुरुषांसाठी क्लब आहेत. पुरुष सुखदुःख व्यक्त करायला मित्रमंडळी बसून क्लबमध्ये जायचे. सयाजीरावांनी विचार केला, दुःखी स्त्रियांना मैत्रिणीसोबत विचार व्यक्त करण्याला क्लब गरज आहे. हिंदुस्थानमधला पहिला क्लबही स्थापन केला. त्यांच्या राणी निरक्षर होत्या. लग्नानंतर राणीसाहेबांना शिकवलं. स्वतः जसे निरक्षर होते, नंतर शिकलेच नाही तर ते पुढे आयुष्यामध्ये एक प्रज्ञावंत लेखक झाले. राणीसाहेबाला त्यांनी शिकवलं आणि या राणीसाहेबांनी पुढे एक नामांकित असा ग्रंथ लिहिला आणि त्या द पोझिशन ऑफ वुमेन नावाचा, आणि त्या ग्रंथाचा मराठी अनुवाद आज जे इथं आमच्याकडे वारणानगरची टीम आली, त्यातील एक विद्यार्थिनी मराठीमध्ये अनुवाद करते आहे. कोणतंही क्षेत्र सोडलं नाही. शेतीमध्ये दुष्काळ निवारण्याच्या काळामध्ये स्वतः घोड्यावर, उंटावर, बैलगाडीवर बसून तुकाराम गाथा सोबत घेऊन त्या दुःखामध्ये, शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सयाजीरावांनी त्यावर उपाय शोधले. शेतीमध्ये अतिवृष्टीच्या काळात काय करायला पाहिजे, दुष्काळाच्या वेळेस कोणते काम केलं पाहिजे, एवढंच नाही तर ग्रंथालयाची संख्या वाढण्यासाठी लेखकांना मदत कशी केली पाहिजे, यातून त्यांचं कार्यक्षेत्र वाढत गेलं. आणि तुम्हाला आकडा सांगितलं तर विश्वास बसणार नाही. आज आम्ही 100, 200, 250 ग्रंथ छापले म्हणले की प्रकाशक म्हणून उड्या मारायला लागतो. 5-10 पुस्तकं लिहिले की लेखक म्हणून उड्या मारायला लागतो. या राजाने उभ्या आयुष्यामध्ये, तुम्हाला विश्वास बसणार नाही, 7,500 ग्रंथ प्रकाशनासाठी मदत केली. हिंदुस्थानमध्ये एवढा माणूस नाही, भारताबाहेरचं मला शोधायचं आहे अजून आम्हाला. जगामध्ये हिंदुस्थानमधला एक राजा, निरक्षर राजा, शिकतो, प्रज्ञावंत होतो, त्याने उभ्या आयुष्यामध्ये 7,500 ग्रंथ प्रकाशनासाठी मदत केली. एवढंच नाही तर हा राजा इतिहास, तत्त्वज्ञान,
या विषयातला फार नामांकित असा माणूस होता. एवढंच नाही तर त्याने केलेले कायदे काळाच्या पुढे होते. एवढंच नाही तर या राजाने, ज्या विषयावर मी उद्या बोलणार आहे, दातृत्वाबद्दल, त्याने उभ्या आयुष्यामध्ये हिंदुस्थानमधल्या हजारो लोकांना मदत केली. आणि या राजांची ओळख महाराष्ट्राला होण्याचा पहिला महत्त्वाचा निर्णय यशवंतराव चव्हाणांनी 1962 साली घेतला होता. त्याचं कारण काय होतं, तर यशवंतरावचे सासरे बडोद्याला नोकर होते. यशवंतरावांना माहीत होते की बडोदा सरकार लोककल्याणकारी कसं आहे. शरद पवारांचे सासरेही बडोद्यामध्ये नोकर होते. यशवंतराव दूरदृष्टी होते. त्यांच्या पत्नीकडून आणि यशवंतरावच्या वाचनातून त्यांच्या लक्षात आलं होतं की सयाजीरावांनी त्या काळामध्ये सुप्रशासन असेल, शिक्षण असेल, कायदे असतील, सामाजिक सुधारणा असतील, दातृत्व असेल, सगळ्या क्षेत्रात लक्षणीय काम केलं होतं. म्हणून 1960ला जेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं, यशवंतराव चव्हाणांनी फार महत्त्वाचा निर्णय घेतला, म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. आपल्या मान्यवर वक्त्यामध्ये किंवा या ग्रंथालयाला भेट देण्यामध्ये पंडित लक्ष्मणशास्त्री जोशींचं नाव आहे. लक्ष्मणशास्त्री जोशी वाईचे विद्वान, तत्त्वज्ञ, अभ्यासक यांना साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्ष यशवंतरावांनी केलं. नंतरच्या काळात विश्वकोश झाले. पण 62 साली आणखीन एक महत्त्वाचा निर्णय यशवंतरावांनी घेतला होता. कारण यशवंतरावाचं जन्मवर्ष 1863 होतं. 1963ला सयाजीरावांच्या शताब्दी वर्षामध्ये सयाजीरावांचं साहित्य प्रकाशित करावं असा निर्णय 1962 साली यशवंतराव चव्हाणांनी घेतला. पण त्याच वेळेस चीनचं युद्ध सुरू झालं. यशवंतरावांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जावं लागलं. आणि आपल्याकडे चांगल्या कामासाठी झारीतले शुक्राचार्य सगळीकडेच आहेत. कोणीतरी ती फाईल बाजूला टाकली. जर ते काम त्या काळात सुरू झालं असतं तर आज बाबा भांड किंवा दिनेश पाटील किंवा आम्ही जे सगळेजण सयाजीरावचं काम करतो ना, हे काम करायची संधी आम्हाला मिळाली नसती. त्यामुळे ज्यांनी फाईल त्या काळामध्ये ती दाबून टाकली ते आम्ही शोधणार आहोत कोण आहे ते. त्यांचे खरं आम्ही आज आभारी आहोत. यशवंतरावाने घेतलेला निर्णय बाजूला पडला आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती निर्माण झाली. महत्त्वाचं काम आहे ते. राजर्षी शाहू महाराजांची समिती स्थापन झाली. महात्मा फुल्यांची झाली. अण्णाभाऊ साठ्यांची झाली. आणि महाराजा सयाजीराव गायकवाडांची समिती दुर्दैवाने बाजूला राहिली. 6 वर्षापूर्वी अचानक मला शिक्षण मंत्र्याच्या PAचा फोन आला आणि मला विचारलं की तुम्हाला साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सरकार विचार करतं आहे, तुमची संमती पाहिजे. मी त्यांना म्हणालो नाही नाही मला नाही व्हायचं, नको मला. ते म्हणले अहो राज्यमंत्र्याचं पद आहे, लक्ष्मण शास्त्री जोशी पहिले होते, आतापर्यंत 12वे झाले, तुम्ही 13वे अध्यक्ष, तुम्ही नाही का म्हणता. मी म्हटलं नाही मला नाही व्हायचं. त्यांच्या शेजारी आपल्या कोल्हापूरचे IAS अधिकारी, मराठी साहित्य घेऊन IAS झालेले भूषण गगराणी साहेब बसले होते. ते त्यावेळेस मराठी भाषा विभागाचे सचिव होते. आणि ज्यावेळेस मी दशक्रिया कादंबरी लिहिली त्यावेळेस ते औरंगाबादला CO होते. माझी दशक्रिया कादंबरी त्यांनी त्या काळात वाचली होती, त्यांना आवडली होती. गगराणी साहेबांचा मला फोन आला, बाबा तुम्ही नाही का म्हणता. मी त्यांना सांगितलं की सर मी आता 66 वर्षाचा आहे
आणि येत्या 10-12 वर्षात मला सयाजीराव गायकवाडांचंच काम करायचं, म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद, राज्यमंत्र्याचं पद वगैरे मला काही नको. त्यांनी शेजारी बसलेल्या शिक्षण मंत्र्याला सांगितलं आणि शिक्षण मंत्र्यांनी मला लागलीच फोनवर सांगितलं, तुमच्या सयाजीरावांचं कामही आपण मार्गी लावू, साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद सांभाळा. माझ्या मनामध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला. काय करावं मला सुचेना. मी म्हटलं मी आज नाही उद्या सांगतो. आणि माझे एक गुरु भालचंद्र नेमाड्यांना मी फोन केला, तेव्हा ते बाहेर होते, की मला साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपदासाठी विचारतायत, परंतु माझी इच्छा नाही, पण सयाजीरावचं काम होत असेल तर आपण काय करायचं. नेमाडे सर म्हणाले की तू जर गेला तर तुझं ते काम मार्गी लागेल आणि साहित्य संस्कृती मंडळात तुला काही काम करता येईल. दुसरा माझा एक मित्र अमेरिकेत त्याच्या चिरंजीवाकडे होता, त्याला मी फोन केला की काय करू. तिसऱ्या मित्राला विचारलं की मला हे पद नको होतं, कारण मला सयाजीरावचं काम माझ्याच्याने होणार नाही असं वाटत होतं. शेवटी दुसऱ्या दिवशी मी संबंधित महोदयांना कळवलं की मी यायला तयार आहे, पण सयाजीरावचा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे. आणि यातून 2 कामं झाली. साहित्य संस्कृती मंडळाचं काम तर ठीक आहे, महत्त्वाचं होतं, ते मी 3 वर्षात केलं, पण सयाजीराव गायकवाडांची काम करायची जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस प्रचंड सामग्री समोर आली. आणि हे काम करत असताना माझ्या आयुष्यातील संकट प्रसंग हे तर आपल्याला खूप शिकून जातात, पण आनंद आणि समाधानाचं काम खूप वेगळं असतं. हे आनंद आणि समाधानाचं काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्यात या राजाने जे काम केलं ते काम 50-60 लेखकाच्या मदतीने आम्ही 3 वर्षामध्ये 66 खंड 26,750 पानाचे ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले. 55 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे 22 खंड प्रकाशित झाले. 50 वर्षात शाहू महाराजांचे 5-6 खंड प्रकाशित झाले. 50 वर्षात महात्मा फुल्यांचे 5-6 झाले. पण सयाजीराव महाराजांची सामग्री उपलब्ध असल्यामुळे, माझ्या मदतीला लेखकाची मोठी टीम असल्यामुळे, कारण माझ्याकडे 750 लेखक आहे साकेत प्रकाशनाचे, आणि सयाजीरावच्या समितीमध्ये सुद्धा मला 50-60 लेखकांनी मदत केल्यामुळे 3 वर्षामध्ये आम्ही 66 खंड प्रकाशित करू शकलो. आणि यावर्षी पुन्हा 34 खंड प्रकाशनाचे गेले. आणि येत्या 2 वर्षामध्ये आणखीन काम होऊ शकेल. माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो आपल्याला, पण पैशाने सगळं मिळत नाही. मी किशोर कादंबरी एक लिहिली, आणि त्या कादंबरीतला शेवटचं वाक्य असं आहे, तुम्हाला जर पैशाने काय विकत मिळत नाही, ज्याने त्याने आपलं लिहून बघा. आपल्याला वाटतं पैसे असतील तर आपल्याला सगळं मिळतं, सत्ता, संपत्ती, अधिकार, अमकं अमकं अमकं, पण समाधान आणि आनंद या गोष्टी कुठेही विकत मिळत नाही. तो आनंद मला सयाजीराव गायकवाडांच्या या कामाच्या निमित्ताने मिळाला. सयाजीरावांचं प्रत्येक क्षेत्राचं काम सांगायला 1 तास लागेल. 40-50 क्षेत्रात काम केले. जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष होते. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे चान्सलर होते. त्यांनी मदत केलेले आज 185 शिक्षण सम्राट महाराष्ट्रात आहेत. त्यांची अट होती, शिष्यवृत्ती दिली तर काही काळ माझ्याकडे नोकरी करा, नोकरी करत नसाल तर शिष्यवृत्ती परत करा, दोन्ही होत नसेल तर तुमच्या भागात जाऊन गरीब मुलांसाठी शिक्षण संस्था उभा करा. अशा महाराष्ट्रामध्ये 185 शिक्षण संस्था उभारल्यात. त्याच विवेकानंद शिक्षण संस्था आहेत, कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था आहेत, 185 शिक्षण संस्था. एवढंच नाही तर आज कोणाला मदत केली म्हटलं तर कोणी शिल्लक राहत नाही. पण दुर्दैवाने मदत केलेल्या राजांचं सगळ्या क्षेत्रातलं काम 60 नंतर भाषावार प्रांतामध्ये बडोदा गुजरातमध्ये गेलं. मराठवाडा आमचा होता तो आपल्या हैदराबाद राज्यातून महाराष्ट्रात आला.
गुजराती प्रांत वेगळा झाला आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र आणि फुले शाहू आंबेडकर ही युगपुरुष मोठी आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्या सर्वांना मदत करणारा सयाजीराव गायकवाड गुजरातमध्ये सोडून द्या, पूर्ण भारतात दुर्लक्षित राहिले. त्यांनी त्या काळामध्ये केलेले कायदे जवळजवळ 85,000 कायदे आहेत. त्याने केलेल्या सुधारणा ह्या युरोप अमेरिकेच्या पुढं होत्या. त्यांनी दातृत्व केलेलं हे काम सगळ्या क्षेत्रात लक्षणीय होतं. पण सर्वात महत्त्वाचं काम आज मला आपण ज्या उद्घाटनासाठी बोलवलं, 103 वर्षापासून ज्या ग्रंथालयाचं स्मारक आज ज्ञानाचं एक ज्ञानपीठ झालेलं आहे, त्या ज्ञानपीठामध्ये ग्रंथाची संगत असलेल्या राजाची तोंड ओळख करून देण्याची संधी मला आपण दिली. ही तोंड ओळख मी म्हणतोय. ग्रंथालयासंबंधी सयाजीरावने काय काम केलं हे 5-10 ग्रंथाचं काम आहे. शेतीमध्ये काय काम केलं, सुप्रशासनामध्ये काम काय केलं. सर आपण डॉक्टर आहात, इंजिनियर आहेत, प्रत्येक खात्याचे आपल्याकडे डिपार्टमेंट आहेत ना. पण जगामध्ये कोणी धर्मखातं स्थापन केलं का? सगळ्या धर्माचे पुरोहित आहेत, पूजा अर्चा करणारे. पुरोहितांसाठीचा कायदा केलाय का? अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या 1 तासामध्ये सांगणं खूप अवघड आहे. पण त्यांनी केलेलं सगळ्या क्षेत्रातलं काम जर तोंड ओळख करून घ्यायची असेल तर ही जी 75 पोस्टर्स वारणा नगरच्या आमच्या तरुण अभ्यासकाने, आमच्या दिनेश पाटलांनी तयार केली. आपण एक पोस्टर बघितलं की एक पैलू तुम्हाला कळेल. सयाजीरावांनी ज्या क्षेत्रात काम केलं, 8 ओळी जरी वाटल्या ते तुम्हाला नव्या समजतील. महिलांच्या शिक्षणाचं असेल, महिलांच्या आरोग्याचं असेल, धर्मासंबंधी असेल, दातृत्वासंबंधी असेल, टाटांना मदत केली असेल, कोणतंही क्षेत्र मागं राहिलं नाही. पण हे काम दुर्दैवाने राहून गेलं. ते काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. हा वेगळा प्रभाव विशेषतः ग्रंथालयाचे पोशिंदे सयाजीराव यांची ओळख आज आपल्या या ग्रंथालयाच्या सर्व मान्यवरांसमोर मांडण्याची आम्हाला संधी मिळाली. त्या काळामध्ये सयाजीराव का करू शकले तर सयाजीरावांनी सगळ्या जाती धर्माच्या माणसांची मदत घेतली. जात पात धर्म महाराजांनी विचार केला नाही, फक्त त्या माणसाच्या ज्ञानाची कदर केली आणि त्याच्या मदतीने त्यांनी वेगळं असं राष्ट्र उभा केलं. हे काम आज होण्याची गरज आहे. आज काय चाललं आहे तर आम्ही प्रत्येकाने आपापल्या चौकटी लहान केल्या आहेत, प्रत्येकाने आपापला ध्वज वेगळा केलेला आहे. पण सयाजीरावांनी मानवतेचा जो संदेश दिला, विवेकानंद पहिल्या जागतिक धर्म परिषदेला एक वक्ते होते, पण दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेत सयाजीराव अध्यक्ष होते. त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा एक सांगितलं ती आजची गरज आहे. ते म्हणाले होते की धर्म समाज जीवनाचा अंग आहे. या धर्माने जनसामान्याची कीव केली पाहिजे. आज आपण सगळी माणसं आपापल्या चौकटी लहान करून दुसऱ्यांना नावं ठेवत आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन शेवटी आपण सगळेजण मानवता, सर्वधर्म समभाव ही भूमिका करण्याची गरज आहे. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये महत्त्व आहे. प्रत्येकजण शेतात राबणारा शेतकरी असू द्या, मजूर असू द्या, झाडूवाला असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, प्रत्येकजण देशासाठी आपलं कर्तव्य करतो आहे. त्यात ग्रंथांचा वाटा, शिंवाचा वाटा आहे. आणि या ग्रंथ संवर्धनाचं काम आपलं ग्रंथालय 103 वर्षापासून करतं. ही व्याख्यानमाला 98 वर्षापासून सुरू आहे आणि या ठिकाणी उद्घाटनासाठी मला आज बोलवलं, मला संधी मिळाली. आणि सयाजीरावाच्या पैलूतले, कारण माझाही गोंधळ झाला आहे, काय सांगून काय नाही. उद्या मी दातृत्वाबद्दल आणि
प्रज्ञावंत आणि सार्वभौम राजाबद्दल बोलणार आहे. शेवटी जाता जाता हा राजा ग्रंथप्रेमी होताच, परंतु तो फार मोठा लेखक होता, विद्वान होता. वयाच्या 31व्या त्यांनी जागतिक ग्रंथाचा टीकाग्रंथ लिहिला, दुष्काळाच्या नोंदी लिहिल्या, इतिहास तत्त्वज्ञान त्यांचा आवडीचा विषय होता. अशा प्रज्ञावंत राजाच्या स्मरण आज करूया. आणि माझं लांबलेलं हे आजचं सांगणं मी आजच्यापुरतं थांबवतो. आपण हे ग्रंथ बघा, ग्रंथ घ्या म्हणत नाही, कारण ग्रंथ शासनाचीच आहे, ते घेतले तर आपण चांगलीच गोष्ट आहे. पण आपल्याला, आपल्या कुटुंबियांना, आपल्या मुलांना, नातवंडांना तुम्हाला जे शिकवायचं ते शिकवा. त्यासाठी ग्रंथ हाच एक मार्ग आहे, ज्याची साधना आपण करा. एवढं बोलून मी माझं आजचं बोलणं संपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांना. नमस्कार. 2च मिनिटाचा एक गोड कार्यक्रम मी करतोय. यंदाचा आपल्या 98व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटक व माननीय वक्ते माननीय श्रीयुत बाबा भांड सर यांचे आजच्या व्याख्यानापुरते मी आभार मानण्यासाठी उभा आहे. या परिसरामध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचे पोस्टर्स ज्यांनी परिश्रमपूर्वक लावून त्यांच्या कार्याची थोडीशी ओळख आपल्याला करून दिली ते श्रीयुत दिनेश पाटील सर. ते स्वतः महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशक समितीचे महाड शासनाच्या समितीचे सदस्य आहेत. त्यांचे इतर सहकारी देवदत्त कदम, पवन साठे, अनिल वक्टे, कुमार सूर्यवंशी, सौरभ गायकवाड, सुरक्षा धोंगडे, शिवाजी धोंगडे व सनी पवार या सर्वांचे मी आपल्या वाचनालयातर्फे मनापासून आभार मानतो. शिवाय आपण सर्व श्रोते आज इथे उपस्थित राहिलात. आजचा व्याख्यान आज आपण इथे थांबवतो आहे. उद्या त्यांचा जो विषय आहे कैलासवासी बाळकृष्ण तथा भाऊसाहेब रामचंद्र पाठक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्या दुसरं पुष्प गुंफायचं आहे. त्यासाठी आजचे आपले वक्ते माननीय श्री बाबा भांड हे दानशूर व सार्वभौम राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या या विषयावरती बोलणार आहेत. आपल्या सर्वांची उत्सुकता आजच्या त्यांच्या या सुरुवातीच्या व्याख्यानाने ताणली गेलेली आहेच आहे. उद्या आपल्याला आणि जास्त ओळख करून घेता येईल. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. त्यानंतर आजच्या व्याख्यानानंतरचा प्रश्नोत्तर कार्यक्रम हा आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे काही प्रश्न विचारत असतील ते आपण उद्याच्या व्याख्यानात विचारू शकता. मनापासून धन्यवाद.